विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया प्रकरण क्रमांक 2 नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स एक्झाम्पल नंबर 7 उदाहरण क्रमांक 7 या उदाहरणाचं लाईव्ह सोल्युशन मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. चला तर मग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मधील पान नंबर 82 वरील 7व्या क्रमांकाचं उदाहरण आज आपण अभ्यासणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी बारकाईने लक्ष द्या, व्हिडिओ नीट पहा. फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 and balance sheet as on that date. Receipt and payment account for the year ended 31st March 2019. म्हणजे त्यांनी आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अधिक आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. यावरनं आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तसंच बॅलन्स शीट 31 मार्च 2019 या दिवशीचं तयार करायचं आहे. तर आता आपण त्या ॲटम्स किंवा अकाउंटची आपण ओळख करून घेऊया आणि त्याचे इफेक्ट कुठे जातात ते आपण आता काय करूया, लक्षात घेऊया. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला काय होईल, तर आपण आता या ठिकाणी प्रत्येक ॲटमची बारकाईने ओळख करून घेऊ आणि कोणता ॲटम कुठे जातो, काय ॲडजस्टमेंट याबद्दलची माहिती आपण आता घेऊया. मग पहिले दिलेला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा मागील वर्षाचा तुमचा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, म्हणजे हे कोणतं अकाउंट आहे, कॅश अकाउंट. तर कॅश अकाउंटचा हा एक ओपनिंग बॅलन्स आहे. तर याचा विचार करायचा नाही, कारण हा मागच्या वर्षाचा आहे. त्यामुळे आपण फक्त 31 मार्च 2019चं बनवणार. त्यामुळे हे मागच्या वर्षाचं जे आहे ते घ्यायचं नाही. त्यानंतर आहे सबस्क्रिप्शन 5000 रुपये. आता हा आयटम आपण कुठे लिहिणार आहोत, तर पटकन तुम्हाला सांगता आलं पाहिजे, त्यासाठी सबस्क्रिप्शनला घ्यायचं आहे. तर सबस्क्रिप्शन हे कुठे जाते, इन्कम साईडला. म्हणजे एक लक्षात ठेवा, थोडक्यात सांगतो, रिसिप्टचे सर्व आयटम हे इन्कम साईडला किंवा लायबिलिटी साईडला जातात. त्याचप्रमाणे पेमेंटचे सर्व आयटम्स हे एक्सपेंडिचर साईडला किंवा असेट साईडला जातात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रायल बॅलन्स तुम्हाला मी अशी ट्रिक दिली होती, आत्ताही तशीच दिली आहे. आता सबस्क्रिप्शन आहे, तर मग सबस्क्रिप्शन आपण आता कुठं लिहिणार, इन्कम साईडला. मी थोडक्यात आता काय करत आहे, आय कॅपिटल इथे काढून ठेवलं आहे. नंतर डोनेशन हे सुद्धा कुठं जाणार, इन्कमलाच जाणार. त्याच्यानंतर एंट्रान्स फीज आहे, ती सुद्धा इन्कमलाच, कारण डोनेशन रेव्हेन्यू आहे. हे जर कॅपिटल असतं तर आपलं कुठं गेलं असतं, लायबिलिटी साईडला. एंट्रान्स फीज ही पण आपल्या इन्कमला जाणार. त्याच्यानंतर इंटरेस्ट आहे, त्या ठिकाणी इंटरेस्ट पण सुद्धा इन्कमला जाणार. त्याच्यानंतर आता आपण पेमेंट साईडकडे येऊया. पेमेंट साईड सॅलरीज आहे, सॅलरीज कुठे जाणार, एक्सपेंडिचरला. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे सुद्धा एक्सपेंडिचरला. कमिशन हे सुद्धा एक्सपेंडिचरला. रेंट हे सुद्धा एक्सपेंडिचरला. इलेक्ट्रिक चार्जेस हे सुद्धा एक्सपेंडिचर. फर्निचर आता हे एक्सपेंडिचरला जाईल का, नाही, तर फर्निचर काय आहे, आपली असेट आहे, म्हणून आपण मी इथे ए लिहिलेलं आहे. थोडक्यात तुम्हाला प्रत्येक आयटम कुठे जाणार याचा थोडक्यात आढावा आपण घेतलेला आहे. त्यानंतर आहे बॅलन्स कॅरीड डाऊन. तर रिसिप्ट पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग जो बॅलन्स असतो, म्हणजे हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स असतो, आणि म्हणून कॅश अकाउंटमध्ये हा आपल्याला असेटला घ्यावाच लागेल, आणि म्हणून तिथं मी आता लिहित आहे असेट. ठीक आहे. आता कोणता आयटम कुठं जाणार हे आपण आता अभ्यासले. आता ॲडजस्टमेंटकडे पाहूया आपण. आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. आता ही ॲडजस्टमेंट खूप वेळा झालेली आहे. मग आता ही सर्वांना माहिती आहे, त्याचे दोन इफेक्ट, संबंधित आयटममध्ये ॲड करणे आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दुसरा इफेक्ट देणे. तर हा रेंट आयटम, आता रेंट ॲडजस्टमेंट किती, 1 नंबर. मग रेंटला काय करा, इथे तुम्ही जायचं, 1 नंबर त्या ठिकाणी लिहायचं आहे. दुसरी कशावर पहा, सबस्क्रिप्शन इन्क्लूड ₹1000 ॲज ऑन सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. म्हणजे ही सबस्क्रिप्शनवरती ॲडजस्टमेंट आहे. हे बघा, ही सबस्क्रिप्शन इथं आहे, याला तुम्ही द्या 2 नंबर. म्हणजे 2 नंबरची ॲडजस्टमेंट त्यावरती आपल्याला सोडवायची आहे. त्याच्यानंतर आहे डेप्रिसिएशन. ही ॲडजस्टमेंट तुमची जुनीच आहे, तर त्यामुळं फर्निचरवरती जायचं आहे, तिथं लिहून ठेवायचं आहे 3 नंबर. 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज, म्हणजे 4 नंबरची ॲडजस्टमेंट. एंट्रन्स फीज हे बघा इथं दिसतंय आपल्याला रिसिप्ट साईडला, तिथे 4 नंबर त्या ठिकाणी लिहायचं आहे.
त्याच्यानंतर आहे 5वी ॲडजस्टमेंट, कॅपिटल फंड वॉज ₹3000. तर कॅपिटल फंड 3000 रुपये दिलेला आहे. तर आपण हा इफेक्ट कुठं देणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, आणि म्हणून मी इथेच आता लिहिणार आहे. तर आता याचं कॅपिटल फंडचा एकच इफेक्ट होणार आहे, कारण इथे दुसरा इफेक्ट होण्याची काहीच चान्सेस नाही, काही नाही, काही गरजही नाही त्याची, बरोबर. आणि त्यामुळं आपण त्याप्रमाणे हे उदाहरण सोडवणार आहोत. आता आपण पाहिलंय की ज्या खालच्या ॲडजस्टमेंट होत्या, ह्या प्रत्येक ॲटम जिथे जिथे आलेला आहे त्याचा आपण नंबर दिलेला आहे. तर ह्या ॲडजस्टमेंट कशा सोडवायच्या आहे त्याही थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. हे उदाहरण तुम्हाला आता मी फक्त कसं सोडवायचं एवढं सांगतो ट्रिक. तुम्हाला हे उदाहरण मी सांगितल्यानंतर तुम्ही प्रयत्न करायचा आहे. नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचं सोल्युशन घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही प्रत्येकानं प्रयत्न करायचा आहे की हे उदाहरण आपल्याला कसं सोडवता येईल, कारण मी तुम्हाला पूर्ण सोल्युशन यामध्ये देत आहे. मग आता बघा, सबस्क्रिप्शन इन्कम साईडला लिहायचं 2 नंबरची ॲडजस्टमेंट. आता परत आपण 2 नंबरकडची ॲडजस्टमेंटकडे वाचूया. सबस्क्रिप्शन इन्क्लूड ₹1000 ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. म्हणजे सबस्क्रिप्शन जे ₹5000 आहे त्यामध्ये ₹1000 ॲडव्हान्स मिळालेलं सबस्क्रिप्शन काय आहे? इन्क्लूड आहे, म्हणजे समाविष्ट आहे. मग आपल्याला हे जर समाविष्ट असेल ॲडव्हान्स, तर ते आपल्याला काय करावं लागेल? काढून टाकावं लागेल. आणि त्याचा इफेक्ट आपण काय करणार? मग इन्कम साईडला सबस्क्रिप्शन लिहिणार ₹5000, इनरला म्हणणार लेस ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन वजा ₹1000, शिल्लक राहिले ₹4000. त्याच्यानंतर पुढचं वाक्य वाचा. अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. म्हणजे चालू वर्षाचं आउटस्टँडिंग आहे ₹500. मी मागच्याच एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की आउटस्टँडिंग करंट इयरचा असेल तर मग आपण काय करणार? परत आता त्या 4000मध्ये खाली ॲड करणार ₹500, म्हणजे ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर अधिक 500, आणि मग 4000 अधिक 500 बरोबर 4500, असं आपलं आउटरला रक्कम येईल. आता ह्या आउटस्टँडिंगचा हा झाला ₹500चा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठं जाईल? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. राहील लक्षात? कालच मी तुम्हाला मागच्या ऑडिओमध्ये सगळं सांगितलंय, 5 वेळा सांगितले, 5 पेक्षा जास्त वेळा. आता ठीक आहे लक्षात? त्याच्यानंतर आता बघा, पुढची ॲडजस्टमेंट सबस्क्रिप्शन झाली. डोनेशनवरती सुद्धा डोनेशनवर काहीच ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट लिहून टाका इन्कमला. एंट्रन्स फीजवर मात्र 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. पहा बरं काय सांगितले, 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. म्हणजे 50% एंट्रन्स फीजची रक्कम काय करा? कॅपिटलाइज करणे, म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करा. म्हणजे आपण मग आता काय करणार? परत हा आयटम कुठं लिहायचं ठरलाय? इन्कमला जायचं, लिहायचं इनरला 4000 लिहायचे, लेस काढून टाकायचं आणि 50% याच्यातून वजा करायचं, आणि कुठं जाऊन ॲड करायचं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ॲड करायचं. मग आता बघा प्रोसेस कशी आहे. इन्कम साईडला जायचं, बाय एंट्रन्स फीज इनरला ₹4000 लेस 50% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज वजा 2000, आउटरला आले 2000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठं जायचा आहे? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जायचं आहे. त्याच्यामध्ये कॅपिटल फंड म्हणायचं आहे. कॅपिटल फंड बघा 5 नंबरमध्ये दिलेला आहे, तो 3000 घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये खालच्या वेळेला म्हणायचं ॲड 50% एंट्रन्स फीज अधिक 2000. बेरीज करून तुम्ही लगेच खाली घ्या ₹5000. इनरलाच ठेवा, कारण आपल्याला त्याच्यावर सरप्लस किंवा डिफिसिट येणार आहे भविष्यात. ठीक आहे. समजलं एंट्रन्स फीजची ॲडजस्टमेंट. पुढे इंटरेस्ट हा डायरेक्ट लिहून टाका इन्कमला. त्याच्यानंतर आता सॅलरीचं एक्सपेंडिचर आहे, प्रिंटिंग एक्सपेंडिचर. रेंटची ॲडजस्टमेंट पहा. आता रेंट एक्सपेंडिचर लिहिणार. 1 नंबरची आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. मग आता बघा मी तुम्हाला सोल्युशन सांगतोय. मग लिहायचं एक्सपेंडिचर साईडला टू रेंट इनरला 2000 लेस आउटस्टँडिंग आहे, ॲड आउटस्टँडिंग रेंट अधिक ₹200, आउटरला आले ₹2200. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आता हे आउटस्टँडिंग आहे ॲड केलेलं. मग आपण आता एक्सपेंडिचरला ॲड केलं तर दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठं द्यायला जायचं? असेट साईडला, आणि तिथे म्हणायचं आउटस्टँडिंग रेंट ₹200. ओके. तर ही एक ॲडजस्टमेंट होती, याच्यावरती तुम्हाला सांगितली. त्यानंतर इलेक्ट्रिक चार्जेस एक्सपेंडिचर, फर्निचर, त्याच्यावर 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. तर डेप्रिसिएशन फर्निचर ॲट द रेट 8% पर ॲनम. तर आपल्याला 8%नी फर्निचरवरती डेप्रिसिएशन काढायचं आहे. तर इथे फर्निचरवरती डेप्रिसिएशन आपल्याला 8% दिलेलं आहे. मग आपण नेहमीप्रमाणे ही ॲडजस्टमेंट सोडवायची. आता ही खूप वेळा झालेली ॲडजस्टमेंट. मग आता मी सोल्युशन सांगतोय काय करायचं. असेट साईडला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय लिहायचं नाही, फर्निचर इनरला लिहायचे ₹8000 लेस 8% डेप्रिसिएशन. कॅल्क्युलेशन करा तुम्ही 8%नं. ते पण कसे मांडायचे लगेच सांगतोय. 8% डेप्रिसिएशन बरोबर 8000 गुणिले 8/100 बरोबर
640. तर हे 640 त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि असेट साईडला लेस करायचे आहेत. मग 8,000मधून वजा 640 आउटरला आले 7,360. तर आता वजा केलेली रक्कम हा झाला डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट ॲडजस्टमेंटचा. दुसरा इफेक्ट कुठं जातो? PLच्या डेबिटला, म्हणजेच या उदाहरणात एक्सपेंडिचर साईडला. मग एक्सपेंडिचर साईडला जायचं, तिथं लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 640 रुपये. हा झाला त्याचा दुसरा इफेक्ट. झाली फर्निचरवरची ॲडजस्टमेंट आणि हा बॅलन्स आहे कॅरेट डाऊन 1,000 रुपये. तर हे तुम्हाला मी सांगितलं रिसिप्ट पेमेंट अकाउंट म्हणजेच कंसात काय म्हणायचं? कॅश अकाउंटच. मग कॅश हे किती शिल्लक आहे? क्लोजिंग बॅलन्स 1,000. हा मात्र आपल्याला चालू वर्षाचा असल्यामुळे घ्यावा लागेल. ओपनिंग हा मागच्या वर्षाचा आहे म्हणून आपण तो घेतला नाही. राहील आहे का लक्षात तुमच्या? बरं, आता हा क्लोजिंग बॅलन्स आहे कॅशचा, तो घेऊन टाका आणि जायचं कुठं लिहायला? असेट साईडला. तिथं काय लिहायचं? बॅलन्स कॅरेट डाऊन लिहिणार का? नाही. कॅशचा बॅलन्स सांगितलं का नाही मी? मग आता कॅशचा बॅलन्स सांगितलं तर मग काय लिहिणार? कॅश इन हँड आणि आउटर कॉलममध्ये 1,000 रुपये. अशा प्रकारे सर्व इफेक्ट द्यायचे तुम्ही. ट्राय करायचं आहे सोडवायचं उदाहरण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं? इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं. आपण अकाउंट क्लोज करायला 11वीला शिकलोय बा, आता 12वीचे पण चॅप्टर झालेत. क्लोज करा, डिफरन्स फिगर काढा, नोट मांडा छानपैकी, टोटल ऑफ इन्कम साईड, टोटल ऑफ एक्सपेंडिचर साईड आणि डिफरन्स. मग जी साईड जास्त येईल ती टोटल खाली मांडायची, जी बाजू कमी पडते जितक्या रुपयाने तो डिफरन्स त्या ठिकाणी लिहायचा आणि त्याला नाव द्यायचं. समजा आता एक्सपेंडिचर साईड कमी पडली तर तिथं तो डिफरन्स लिहा आणि त्याला नाव द्यायचं सरप्लस, कारण इन्कम जास्त झालाय आणि खर्च कमी झालाय. बरोबर, म्हणजे काय आला? आपल्या भाषेत नफा आला म्हणून सरप्लस शब्द वापरायचा. टू सरप्लस म्हणायचं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे खर्चापेक्षा उत्पन्न जास्त. आणि समजा जर फरक एक्सपेंडिचर जास्त आलं आणि इन्कम कमी आलं तर मग काय झाला? तोटा झाला. मग इथे शब्द वापरायचा आहे डेफिसिट. बरोबर, आणि तो कुठे लिहायचा? मग जिकडे कमी पडलं, इन्कम कमी पडली, इन्कमला अमाऊंट येईल आणि इन्कममध्ये लिहायचं बाय डेफिसिट आणि खाली लिहायचं एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, म्हणजे इन्कमपेक्षा खर्च काय झालेला आहे? जास्त झालेला आहे. अशा प्रकारे क्लोज करायचं. मग आता समजा आता या उदाहरणात समजा तर मी तुम्हाला सांगून टाकतो की सरप्लस येत आहे. मग सरप्लस आलं म्हणजे नेट प्रॉफिट आला तर आपण ॲड करतो, लॉस आला तर लेस कर. इथे तसंच आहे, सरप्लस आलं की ॲड करायचं आणि डेफिसिट आलं की लेस कर. मग इथे सरप्लस आलेला आहे या उदाहरणामध्ये आणि मग तुम्ही काय करायचं? परत बॅलन्स शीटच्या आलेलं सरप्लस काय करायचं? नेहमीप्रमाणे कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं, जसं काय नेट प्रॉफिटच आहे हा एक प्रकारचा. मग हे सरप्लस शब्द वापरायचा फक्त. ॲड सरप्लस अमाऊंट द्या, ॲड करा आणि मग टोटलला कॅपिटल फंडची फिगर घेऊन टाका. हे झालं आता इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करणे. मग एकदा फंड बाहेर झाला की त्या ठिकाणी लगेच ट्रान्सफर करायचा त्या आउटरला आणि टोटल करून टाकायची बॅलन्स शीटची. टोटल 8,860 टोटल यायलाच पाहिजे. तर सर्वांनी काय करा? प्रयत्न करा. त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि व्यवस्थितपणे उदाहरण सोडवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज उदाहरण क्रमांक 7 रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जे आहे दिलेलं, त्यानंतर आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेले आहेत. तर आज हे उदाहरण आपण प्रत्यक्ष सोडवूया. तुम्हीही लक्ष द्या. वाटल्यास माझ्याबरोबर वही, पेन्सिल, पेन काय असेल तयारी करून बसा. आपण दोघंही आपण सर्वजण एकाच वेळेस उदाहरण सोडवू शकतो. किंवा तुम्ही फक्त व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही त्याकडे बारकाईने लक्ष द्या कसं सोडवलेलं आहे, किंवा माझ्याबरोबर सोडवूसुद्धा शकता. तर आता आपल्याला एक्सपेंडिचर दिलेलं आहे, रिसिप्ट पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, इन्फॉर्मेशन दिली आहे आणि 31 मार्च 2019चं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे, दिसतंय तुम्हाला, आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. तर आता आपण सुरुवात करूया. पहिला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, हा मागच्या वर्षाचा असल्यामुळे घ्यायचा नाही. तर सबस्क्रिप्शन आहे, ह्या आयटम जो आहे इन्कम साईडला जायचं आहे आणि त्यावर 2 नंबरची ॲडजस्टमेंट आहे ती आपल्याला सोडवायची आहे. मग आता जाऊया आपण इन्कम साईडला. त्या ठिकाणी लिहायचं आहे बाय सबस्क्रिप्शन आणि इनरला रक्कम घेणार आहोत आपण 5,000 रुपये. त्याच्यावरची जी ॲडजस्टमेंट आहे आपण पाहिलेली आहे की आपल्याला काय करायचं आहे? 1,000 रुपये ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. बघा, त्यांनी दुसरी ॲडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शन इन्क्लूड ₹1,000 ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. म्हणजे हे ॲडव्हान्स मिळालेले सबस्क्रिप्शन आहे, हे आपण काय करणार? यातून लेस करून टाकणार. मग आता चला लेस इथं खालच्या वेळी लिहायचं आहे.
लेस ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन अमाऊंट लिहायची आहे त्याची, वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही. अंडरलाईन मी करत आहे, वजा 5000 आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला त्याची वजाबाकी करून खाली घ्यायचे, कारण अजून एक ॲडजस्टमेंट त्यावरती आहे. आलं लक्षात? तर त्याच्यानंतर परत ती ॲडजस्टमेंट काय आहे परत पाहू घेऊ आपण एकदा. काय म्हटले त्यांनी बघा, वाचा. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. म्हणजे करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती आहे? ₹500. हे पण आपल्याला त्यामध्ये काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. मग चला आपण आता ॲड करूया. अधिक ₹1000. इकडे पर्टिक्युलर कॉलममध्ये लिहायचं आहे ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹1000 आणि आता ॲड करून आउटरला रक्कम घ्यायची आहे ₹5000. अशा प्रकारे हा ॲडव्हान्स जो इफेक्ट आहे हा आपण या ठिकाणी दिलेला आहे. तर लेस ॲडव्हान्स होतं ते ₹1000 ते आपण वजा करून टाकलेलं आहे. परंतु याचा आता हा झाला फर्स्ट इफेक्ट आणि आउटस्टँडिंगचाही झाला फर्स्ट इफेक्ट. मग आता आपण लेस केलेला आहे. तर लेस केला असेल तर दुसरा इफेक्ट देण्यासाठी कुठं जायचं आहे? बॅलन्स शीटला जायचं आहे. बॅलन्स शीटमध्ये आपण काही ओळी सोडून खाली जाणार आणि त्या ठिकाणी आता लिहिणार की हे ॲडव्हान्स आहे, हे आपल्याला पुढच्या वर्षाचं आहे, त्यामुळे हे आपण इथं लिहिणार ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन किंवा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स किंवा प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. मग आता मी इथे लिहित आहे प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन आणि अमाऊंट जी आहे आउटर कॉलमला लिहून टाकायची आहे ₹1000. ओके. त्याच्यानंतर आता हा झाला फर्स्ट इफेक्ट 1000चा. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा हा फर्स्ट इफेक्ट 1000चा, सॉरी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹500 आहे. आउटरला पण आपल्याला रक्कम येईल 4500. थोडासा चेंज करून घ्या. तर ठीक आहे. तर 1000चा ॲडव्हान्स आपण लेस केलं आहे. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठं गेलेला आहे? लायबिलिटी साईडला गेलेला आहे. आणि त्यानंतर आता जे आउटस्टँडिंग ॲड केलं आहे त्याचा दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या कुठं जाईल? ॲसेट साईडला. मग एक 4-5 ओळी सोडून खाली जाऊया आणि खाली जाऊन लिहायचं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणि रक्कम घ्यायची आहे आउटरला ₹500. आलं लक्षात? तर अशा प्रकारे बघा ॲडव्हान्स सबस्क्रिप्शनचे 1000चं लेस केलं, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन या ठिकाणी ॲड केलं, त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आलंय दिसते सर्वांच्या लक्षात आलंय ही ॲडजस्टमेंट. चला आता आपण परत जाऊया आपल्या उदाहरणाकडे. उदाहरणात काय दिलेलं आहे? डोनेशन किती रुपये दिलेले आहे आपल्याला? ₹5000. मग हे फक्त रेव्हेन्यू असल्यामुळे कुठं लिहिणार आपण? इन्कम साईडला. मग चला इन्कम साईडला इथं सबस्क्रिप्शनच्या खालीच म्हणायचं आहे लगेच बाय डोनेशन. अमाऊंट आहे आपली डोनेशनची ₹5000. त्याच्यानंतर आता परत आपल्याला बघायचं आहे, तुमच्यासमोर पुस्तक तुम्ही काढून ठेवलं असेल तर आपल्याला उदाहरणाकडे जाण्याची गरज नाही. परंतु बघतोय आपण एंट्रान्स फीज इथं आपल्याला दिलेली आहे, त्याच्या खाली ₹4000 आणि एंट्रान्स फीजवर 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. तर ती 4 नंबरची ॲडजस्टमेंट आपण आता सोडवणार आहोत. काय सांगितले 4 नंबरमध्ये? 50% एंट्रान्स फीज शुड बी कॅपिटलाइज, म्हणजे 50% रक्कम एंट्रान्स फीची कॅपिटल फंडमध्ये ॲड करा. मग आता आपण जाणार पहिल्यांदा इन्कम साईडला. चला इन्कम साईडला जायचं आहे बाय एंट्रान्स फीज. त्याच्यामध्ये आपण आता लेस म्हणणार, कारण आपल्याला 50% रक्कम काय करायची आहे एंट्रान्स फीची कॅपिटलाइज, 50% कॅपिटलाइज. ओके. मग एंट्रान्स फीची रक्कम इनरला घ्या. एंट्रान्स फीची रक्कम आपल्याला दिलेली आहे त्यांनी 4000. त्याच्यानंतर त्याच्या खाली लेस 2000, वजाबाकी करा, आउटरला रक्कम घ्या 2000. तर हा झाला त्याचा आता एंट्रान्स फीच्या ॲडजस्टमेंटचा फर्स्ट इफेक्ट. ओके. आता हा झाला फर्स्ट इफेक्ट. त्याच्यानंतर आपण दुसरा इफेक्ट देण्यासाठी जाणार आहोत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पहिल्यांदा लिहायचं आहे कॅपिटल फंड. आता कॅपिटल फंडमध्ये ही एंट्रान्स फीची रक्कम काय करायची आहे? ॲड करायची आहे.
म्हणून म्हणायचं आहे ॲड 50% एंट्रन्स फीज, एंट्रन्स फीज. आता अमाऊंट घ्यायची आहे इनरला. आता बघा कॅपिटल फंडची अमाऊंट आपल्याला 5 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे. हे बघा दिसतंय सर्वांना, मी अंडरलाईन करतोय त्याच्या खाली बघा 3000 रुपये. मग ती 3000 रुपये घ्यायची, या ठिकाणी लिहायची आहे 3000 रुपये. त्याच्यानंतर 50% एंट्रन्स फीज आत्ताच आपण शोधली आहे, ती आता ॲड करा. सिम्बॉल द्यायचा आहे अधिकचा 2000 रुपये, अंडरलाईन करायची आहे. अंडरलाईन केल्यामुळं आपल्याला खाली त्याची टोटल घ्यायची परत वाटल्यास, आणि टोटल आली आहे खाली 5000 रुपये. ओके, इथपर्यंत आता ही ॲडजस्टमेंट एंट्रन्स फीची आपण सोडवलेली आहे. ठीक आहे, आता आपण जाऊया पुढचा कोणता आयटम आहे, इंटरेस्ट. मग आता हा इंटरेस्ट कुठे लिहायचा आपल्याला, इन्कम साईडला. मग चला इन्कम साईडला जायचं आहे, खाली लिहायचं आहे बाय इंटरेस्ट, आणि इंटरेस्टची अमाऊंट आहे 1000 रुपये. ओके, मग आता त्यानंतरचं आता बघा परत आपण एक्झाम्पलकडे जायचं आहे. एक्झाम्पलमध्ये आता बघा रिसिप्ट साईडचे सर्व आयटम संपलेत, आणि आपल्या सोल्युशनमध्ये पहा त्याचे इफेक्ट कुठं आले. सर्वात जास्त बघा रिसिप्ट साईडचे मी तुम्हाला सांगितलं कुठं जातात, इन्कम साईडला. आणि मग इथे इन्कम साईड म्हणजेच आपली काय आहे, क्रेडिट साईड आहे. आलं लक्षात. आणि म्हणून त्या साईडला आपण काय करतो, इफेक्ट देतो. तर दुसरा आणि बाकीचे इफेक्ट कुठे गेलेले आहेत, लायबिलिटी साईडला. असे दोन ठिकाणी इफेक्ट आपल्याला गेलेले दिसतात. अपवाद एखादा असू शकतो. तर त्याच्यानंतर आता जाणार आहोत एक्झाम्पलकडे परत, आणि पेमेंट साईडकडे पहा. पेमेंट साईडला त्यांनी काय दिलेलं आहे, सॅलरीज. आता जे आयटम एक्सपेंडिचरला जातात ते काय करा, लगेच एक्सपेंडिचरला लिहून टाकूया आपण. चला आता हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इथं लिहायचं आहे 2 सॅलरीजची अमाऊंट आहे आपली 4000 रुपये. ओके, त्याच्यानंतर लगेच पुढचं घ्यायचं आहे, एक प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, हे पण एक्सपेंडिचरला द्यायचं आहे 1000 रुपये. परत आपण जाणार, इथे लिहिणार आपण 2 एक्सपेंडिचर, आणि रक्कम आहे आपली 1000 रुपये. ओके, चला परत आपण जाऊया उदाहरणाकडे. उदाहरणात खाली दिलेले आपल्याला कमिशन, हे सुद्धा एक्सपेंडिचरलाच लिहायचं आहे 500 रुपये. टू कमिशन, आणि रक्कम आहे आपली 500 रुपये. चला परत उदाहरणाकडे जायचंय. जे आयटम असतील आपले ते ठिकाणी घ्या. आता बघा रेंट आहे, रेंट आपण बघतो याच्यावरती एक्सपेंडिचर लिहायचं आहे, त्याच्यावर 1 नंबरची ॲडजस्टमेंट आहे 2000 वरती आउटस्टँडिंग रेंट. तर 200 रुपये आउटस्टँडिंग रेंट आहे, ही आपण ॲडजस्टमेंट आता काय करूया, सोडूया. मग आता काय लिहिणार आपण, टू रेंट. त्यानंतर आता याच्यामध्ये आउटस्टँडिंग आहे, आपण मग काय करणार, ॲड करणार, ॲड आउटस्टँडिंग रेंट. ओके, मग आता इनरला रक्कम लिहायची आहे रेंटची. रेंट आहे आपला 2000 रुपये. त्याच्या खाली ॲड 200 रुपये. आउटरला घ्यायचे आहेत 2200 रुपये. ओके, तर अशा प्रकारे हा झाला आउटस्टँडिंगचा फर्स्ट इफेक्ट. आता हा आउटस्टँडिंग रेंट जे आहे तर ते आपण काय करणार, त्याचा दुसरा इफेक्ट देण्यासाठी जाणार. बरोबर, कुठं जाणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग चला आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जायचं आहे. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन आहे, मी त्याच्या खालीच आता लिहित आहे आउटस्टँडिंग रेंट, आणि अमाऊंट आहे त्याची आपली 200 रुपये. ओके, तर इथपर्यंत आलोय आपण. आता परत उदाहरणाकडे जाऊया. पुढे काय दिलेले त्यांनी, इलेक्ट्रिक चार्जेस, हे सगळे एक्सपेंडिचरला जातील 1500 रुपये. चला एक्सपेंडिचर साईडला, एक्सपेंडिचर साईड हे बघा इन्कम एक्सपेंडिचर, इथे लिहिणार आपण 2 इलेक्ट्रिक चार्जेस आहेत आपले 1500 रुपये. बरोबर, त्याच्यानंतर आता पुढचं उदाहरणामध्ये आपल्याला पुढचं काय दिलेलं आहे पहा, फर्निचर दिलंय, आणि त्याच्यावर 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. तर आता फर्निचर आहे 8000 रुपये, ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन फर्निचर 8%.
मग 8% डेप्रिसिएशन आपल्याला काढायचं आहे. चला मग आता बॅलन्स शीटकडे जायचं आहे. पहिल्यांदा इथं लिहायचं आहे फर्निचर आणि त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन आपण लेस करतो म्हणून इथे लिहायचं आहे लेस 8%, 8% डेप्रिसिएशन आहे. तर आता रक्कम घ्या पहिल्यांदा इनरला फर्निचरची 8,000 रुपये. त्याच्यामधून आता लेस 8% काढायचे म्हणजे मांडणार कसं आपण 8% डेप्रिसिएशन बरोबर 8,000 गुणिले 8/100 बरोबर 640. तर 640 या ठिकाणी आपण घ्यायचं आहे आणि वजाबाकी करायची आहे. आउटरला रक्कम घ्यायची आहे 7,360 रुपये. तर आता हे डिप्रिसिएशनचा झाला फर्स्ट इफेक्ट. आता 640 रुपयाचा परत दुसरा इफेक्ट देण्यासाठी कुठं जायचं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला म्हणजेच एक्सपेंडिचर साईडला. इथे लिहायचंय टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. ओके, जे फर्निचर आलेलं आहे 640 रुपये ते या ठिकाणी लिहून टाकायचे. ठीक आहे, तर हा झाला आता फर्निचरचे दोन इफेक्ट. ओके, फर्निचर नंतर खाली आपल्याला दिलेले आहे बॅलन्स कॅरीड डाऊन 1,000 रुपये म्हणजे हा कोणता बॅलन्स असतो कॅश बॅलन्स. तर आपण जाणार आहोत आता कोणत्या साईडला बॅलन्स शीटच्या असेट साईडला आणि हे आहे बॅलन्स शीट. आता मी इथे कॅश बॅलन्स पहिल्या जोडीला घेतोय. कॅश आहे कॅश इन हँड कॅश इन हँड आहे आपली 1,000 रुपये. ओके, त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आपले रिसिप्टचे सर्व आयटम झालेत, पेमेंटचे झालेत, त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट पण आपण सोडवलेले आहेत. तरीसुद्धा पुन्हा एकदा ॲडजस्टमेंट आपण चेक करून घ्यायचे आहे. तर आउटस्टँडिंग रेंट 200 रुपये आपण सोडवली की नाही आठवतलं पाहिजे आणि सोल्युशनमध्ये सुद्धा आपल्याला पटकन ते सापडलं पाहिजे. बघा आउटस्टँडिंगचे ॲडजस्टमेंट रेंटवरचे बघा इथं 200 रुपये दिसतात मला, मी माझा कर्सर हालतोय. त्यानंतर हा झाला फर्स्ट इफेक्ट आउटस्टँडिंग रेंटचा हा दुसरा इफेक्ट दिसतोय. तर अशा प्रकारे आपल्याला पटापट याचं सबस्क्रिप्शन 1,000 रुपये नेक्स्ट इयरचं ॲडव्हान्स होतं ते लेस केलं आणि लायबिलिटी साईडला लिहिलं. आता सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग होतं करंट इयरचं हे आपण ॲड केलं असेट साईडला लिहिलं. डेप्रिसिएशन फर्निचर 8% काढलं लेस केलं. तर त्याचा दुसरा इफेक्ट आपण इन्कम एक्सपेंडिचर साईडला दिला. 50% एंट्रन्स फीस कॅपिटलाइज करायची होती आपण इन्कम साईडला 50% लेस केली. त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट आपण कुठे दिला बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल फंडमध्ये काय केली ॲड केली. त्यानंतर कॅपिटल फंड दिला 3,000 रुपये हा आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आता सर्व रिसिप्ट पेमेंट आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन हे सर्व आपण घेतलेले आहेत. आता आपलं काम आहे पुढचं अकाउंट क्लोज करणे. मग क्लोज करताना आपण काय करत असतो पहिल्यांदा दोन्ही साईडची बेरीज करायची म्हणून खाली तुम्ही आता नोट मांडा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टोटल घ्यायची आहे दोघांची पण. तर विद्यार्थी मित्रांनो बघा डेबिट साईड टोटल मी तुम्हाला नोट काढून दाखवलेली आहे. डेबिट साईडची टोटल येते 9,840, क्रेडिट साईडची टोटल येते 12,500. त्यानंतर डिफरन्स वजाबाकी करून काढलेला आहे 2,660. आता हा जो डिफरन्स आलेला आहे तर हा डिफरन्स काय करायचा आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची आहे वजा करायची आहे नेहमी. मग डिफरन्स आपल्याला मिळतो आणि त्याच्यानंतर मग जर आता लक्षात घ्यायचं आहे डेबिट साईड जास्त असेल तर समजायचं काय आला डिफिसिट आला आणि क्रेडिट साईड जास्त असेल तर काय आला सरप्लस. मग आता इथे क्रेडिट साईड जास्त याचा अर्थ हे काय आलेला आहे सरप्लस बरोबर. म्हणून मी इथे लिहित आहे पुढे कंसात सरप्लस. ओके, तर आता सरप्लस आलेला आहे याचा आता इफेक्ट देण्यासाठी आपण कुठं जाऊया इन्कम साईडला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला. मग खाली यायचं आहे तिथे लिहायचं आहे टू सरप्लस आणि कंसामध्ये आपण लिहिणार आहोत एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. ओके, तर असं आपण ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर सरप्लसची जी अमाऊंट आलेली आहे आता नोटमध्ये 2,660 रुपये ते या ठिकाणी लिहायचं आहे.
त्यानंतर आपल्या आता क्लोज करताना आपण जी अमाऊंट मोठी आली डेबिट किंवा क्रेडिट टोटलपैकी ज्याची टोटल ज्या साईडची टोटल जास्त आली ती आपण घेत असतो. तर 12,500 रुपये टोटल आलेली आहे जास्त, तर ती दोन्ही साईडला लिहून टाका 12,500 रुपये. ठीक आहे. त्यानंतर आता आलेला सरप्लसचा हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट देण्यासाठी आपल्याला पुन्हा परत जायचं आहे बॅलन्स शीटकडे. बॅलन्स शीटमध्ये लिहायचं आहे ॲड सरप्लस. अमाऊंट आहे आपली सरप्लसची 2,660 रुपये अधिक 2,660 रुपये. अंडरलाईन करा. अंडरलाईन करणं आणि सिम्बॉल लिहिणं, बरेच विद्यार्थी सिम्बॉल लिहित नाही, अंडरलाईनसुद्धा करत नाही, तर ते चुकीचे आहे. 7,000 टोटल आली आहे 7,660 रुपये. तर अशा प्रकारे आउटरला आपण टोटल या ठिकाणी घेतलेली आहे. आता आपला पुढचा जो टप्पा आहे की आता बॅलन्स शीट क्लोज करणे. तर या अमाऊंट आपण इनरला लिहिल्या होत्या, तर त्या कुठं पाहिजे होत्या आउटरला, त्याच्यावर कारण काहीच इफेक्ट नाही आहे, तर चुकून आपण ते लिहिले गेलेले आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. तर आपल्याला टोटल आता घ्यायची आहे याची बॅलन्स शीटची. तर बॅलन्स शीटची टोटल तुम्ही करायची आहे, ती टोटल आलेली आहे आपली 8,860 रुपये. दोन्ही बाजूला 8,860 लिहून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं उदाहरण या ठिकाणी काय होत आहे, पूर्ण होत आहे. पुन्हा पुन्हा उदाहरण पहा कसं सोडवलंय, काय काय इफेक्ट दिलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे आणि पुन्हा पुन्हा हे उदाहरण सोडवू शकता. तर आता फुल स्क्रीन तुम्हाला दिसत आहे. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. दिसतंय. त्यानंतर बॅलन्स शीट फुल स्क्रीन पहा. नोट्स पण दिसते त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये थांबूया. बिन पाहता प्रत्येक उदाहरण आपल्याला सोडवता आलं पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि जर समजत नसेल तर हाच व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा पाहू शकता. Thanks for watching my video.